वहिनी, भाईने ना त्या 10 लाख रुपयाच्या लोनचं खूपच टेन्शन घेतलंय. सारखा टेन्शन मध्ये असतो भाई. हो ना रे, मलाही खूप काळजी वाटते त्याची. काय करावं काहीच कळत नाहीये. तेच ना, 10 लाख रुपये कमवायला वेळ तर लागणारच ना रे दिगंबर. आणि नचिकेतचा असा हिरमुसलेला चेहरा मला बघवत नाहीये रे. तुला सांगतो, माझे बाबा पैसेवाले असते ना तर मीच मदत केली असती. आमच्या घरी सगळेच वांदे. आणि आमच्या घरी सगळा पैसा अप्पांच्या हातात. माझ्या घरच्यांनी सगळ्यांनी मिळून नचिकेतला मदत करायचं ठरवलं तरी सुद्धा 10 लाख रुपये नाही जमणार रे. भाईसाठी ना खूप काय काय करावं असं वाटतं, पण काहीच करता येत नाही ना, याचं जास्त वाईट वाटतंय. आपल्या दोघांशिवाय आहे तरी कोण त्याचं इथे? अरे इथे नाहीये, पण म्हणजे मला का नाही सुचलंय आधी? अरे वहिनी, काय सुचलंय काय ते तरी सांग. वहिनी बघा, म्हणजे गेल्या वेळी सारखं काही नाहीये ना. गेल्या वेळेला तूच आयडिया दिलीस आणि मग सगळे प्रॉब्लेम झाले होते तुमच्या दोघांमध्ये. तू आता मलाच दोष दे? नाही तसं नाही ग, पण तुला माहितीये ना हिटलर. सॉरी, आप्पांना हिटलर म्हणायचं नाही, सांगून ठेवते. बरं नाही म्हणत हिटलर. हा, पण काय सुचलंय ते तरी सांगशील? थांब सांगते. सांग ना आधी. थांब जरा. Yeah, I know. I'm absolutely fine. Don't worry, mom. हो, मी येणार लवकर परत. Yes. Okay, bye. We have a new guest. Yeah. आज नाही आत येणार. ज्या दिवशी तुझ्या या दारावर विश्वास केतकर अशी पाटी लागेल ना, त्या दिवशी मात्र नक्की येईल. हे काय न्यू इयर रेझोल्युशन का? काल तू जे रस्त्यावर उभं राहून पैसे जमवण्याचं नाटक केलंस ना, त्यामुळे तू वाचलास. पण ह्यावेळी मात्र हे कुलूप मी नक्की लावेनच. ओके, ठेवतो लक्षात. बघ, जोवर तू माझे पैसे परत करत नाहीस तोवर तू माझ्या हातातलं बाहुलं. मला हवं तसं मी तुला नाचवेन आणि तुला परत पाठवण्याची नवीन आणि खास योजनाही तयार आहे माझ्याकडे. तुम्ही हेच करत राहा बाबू. पण तुम्हाला एक गोष्ट नाही कळत. काय? म्हणजे या गेम्स मुळे माझा कॉन्फिडन्स आणि डिटर्मिनेशन वाढतंय. मूर्ख आहेस तू. ते कळेलच, पण साईला तुमच्या इन्फ्लुएन्स मधनं बाहेर काढायला पाहिजे ही थॉट क्लिअर होत चालली आहे माझी अजून. हा तुझा फाजील आत्मविश्वास तोच एक दिवस तुला घेऊन बुडणार आहे. नाही ओव्हर कॉन्फिडंट मी नाही, तुम्ही आहात. आणि तुमचे 10 lakhs ते मी रिपे करेनच, दॅट्स नॉट एन इश्यू. बट साईशी लग्न पण मी करणारच. अरे पुढच्या 7 जन्मात तरी तुला हे शक्य होणार नाहीये. बघू आपण. तुम्ही इथेच आहे, मी पण इथेच आहे. हिटलर तुझा नाच जावई मीच होणार. अगं काय तू अचानक निघून गेलीस? हो ते ठीक आहे, पण आमच्या लग्नाला तुला यावंच लागेल. मला काही माहित नाही. हा हो, भ्रमणध्वनी क्रमांक पाठव. हो ठेवते. हा दोन मुली बोलायला लागल्या ना की आरामात जावं, एखाद दुसरा मस्त सिनेमा बघून यावा, जेवावं खावावं आणि मग यावं. आता तरी सांगणार सोयनी नेमकं काय सुचलंय तुला ते? दिगंबर, आता आपलं काम होणार, नक्की होणार. पण कोण करणार? अरे माझं कुटुंब नचिकेतला मदत करू शकत नाही,
पण नचिकेतचं कुटुंब तर त्याला मदत करू शकतं ना. म्हणजे अरे मी आता कादंबरीला भ्रमणध्वनी केला होता. हा डॅडी. हो, तिला सांगितलं इथे काय घडलंय ते. तिला विचारलं की नचिकेतचे आई बाबा त्याला मदत करू शकतात का. मग काय बोलली. ती म्हणाली की नचिकेतची आई तर नक्की मदत करेल त्याला. 10 लाख रुपये त्यांच्यासाठी छोटी रक्कम आहे. वहिनी म्हणजे आता तू डायरेक्ट होणाऱ्या सासूबाईंशी बोलणार तर. हो, बोलावं तर लागणारच. आपल्याकडे हा एकच पर्याय रे. ते तर आहेच. आता बघ दिगंबर, मी आणि माझ्या सासूबाई कशा मैदानात उतरतो आणि नचिकेतला या संकटातून बाहेर काढतो. स्त्री शक्तीचा विजय असो. ए दिगंबर, हे बघ आला सासूबाईंचा भ्रमणध्वनी क्रमांक. आला ना, लगेच करून टाक फोन. हा अरे तो दूरध्वनी वाजतोय, कुणाला ऐकायला येत आहे का नाही? अरे कुणी आहे की नाही घरात? सगळे कुठे गायब झालेत कोणास ठाऊक. नमस्कार. नमस्कार नाही अप्पा, चमत्कार. अप्पा मला 2 लाख रुपये हवेत, नाहीतर चमत्कार दाखवीन मी तुम्हाला. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का हो? तुम्हाला तरी कुठे कळतंय अप्पा. तोंड बंद ठेवायचे आणि जेलमध्ये जायचे 2 लाख रुपये हवेत. आणि हो, तेही एकदम रोकडा. देणार नाही. काय करायचं ते करा. परत एकदा विचार करा अप्पा, नाहीतर महागात पडेल. अरे मूर्ख माणसा, स्वतःकडे कोणताही पुरावा नसताना उठसूट धमक्या कसल्या देतोस रे लोकांना. आता धमक्यांचा सीझन गेला, आता ऍक्शनचा सीझन सुरू होणार आहे. हे बघ, इथून पुढे जर इथे मला धमकीचा दूरध्वनी आला तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात असू दे. काय गाई, काय झालं? एवढे काळजीत का दिसतेस तू? दारं लावून घेतलं तुम्ही. अगं यांना दूरध्वनी येत आहेत. मग उचलतील ते. धमकीचे. ईश्वरा. हो, आणि मला दाट शंका आहे की त्यांच्याकडे कोणीतरी खंडणी मागतंय. अगं पण कशावरून? अरे मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांना खंडणीसाठी त्रास देतात. आपण नाही का वर्तमानपत्रात वाचतो? अगं हो ग, हल्ली खूप वाढलंय नाही हे. पण आप्पा कसली खंडणी देत आहेत? पण आप्पा काय म्हणाले या बाबतीत? त्यांना काही विचारायची सोय आहे का? विचारलं की आरडाओरडा सुरू. पण दूरध्वनी येत आहेत हे मात्र नक्की, कारण त्याच्यानंतर ते काळजीत दिसतात. ईश्वरा, आमच्या खंडणी बुद्रुक मध्ये पण एका सराफाला अशाच धमक्या येत होत्या. हो, सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केलं तर त्या गुंडांनी गोळीबारच केला आणि तो सराफ बिचारा लंगडा झाला हो कायमचा. आता कुबड्या घेऊन फिरतो गावभर, पण तेव्हापासून तो प्रसिद्ध झाला कुबड्या सराफ म्हणून. तसं आपल्या अप्पानं काय नाव ठेवायचं? कुबड्याप्पा. नाही नाही, अरे तुम्ही थांबा रे जरा. प्रसन्न, अरे मला ते काही सांगणार नाहीत. तू जरा विचारून बघतोस का? मी? अरे मग कोण विचारणार? तू मोठा मुलगा आहेस ना घरातला. विचारेन ना, विचारतो. खंडणी कुबड्याप्पा. ईश्वरा, काय झालं? तुम्ही दार लावून काय बोलताय तिघं? काय खास? अगं तुझ्या लग्नाचंच ठरवत होतो. हा? हो हा, 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 हा. हो हो
हो हो आजी आई बाबा तुम्ही म्हणजे ना कहर आहात अगदी. म्हणजे कुठली खरेदी करायची, काय करायची असं सगळं ठरवत होतो. ये ना तू पण बस. काय काय हवंय तुला? आजी अगं लग्नाला वेळ आहे ग अजून, ते जाऊ दे. मला सांग, हाच डबा नचिकेतला द्यायचा आहे ना? हो 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 मी भरून ठेवलाय. हा ठीक आहे चालेल, मी देऊन येते त्याला. फायनली आजच्या दिवसाचं लास्ट जॉब ऍप्लिकेशन सेंड केलं. देर आर टोटल 21 जॉब ऍप्लिकेशन. बघूया एकतरी ठिकाणी जॉब लागतो का. ए भाई, हे जॉब करून तू पैसे फेडू शकणार आहेस? हे बघ, तुला 10 लाख रुपये फेडायचे, 10,000 नाही. ठीक आहे, थोडे थोडे करून करेन रिपे. थोडे थोडे करून किती वेळ लागेल माहितीये का तुला? आणि जेवढा जास्त वेळ लागेल ना तेवढा हिटलर जास्त माजेल. त्यापेक्षा आपल्याकडे एकदम सॉलिड आयडिया आहे. यू अँड युअर सॉलिड आयडियाज. नको. अरे भाई ऐकून तर घे ना, खरंच भारी आयडिया आहे. एका झटक्यात 10 लाख रुपये परत करशील. बोल. हा ये पुढे ये ये ऐक ऐक खाली. काय भाई? आता मला काही डाऊटच नाही. हा आपण हुशार आहे यात काही डाऊटच नाहीये भाई. मूर्खेच तू. गेट इट स्ट्रेट, मी असं काही करणार नाहीये. अरे पण हरकत काय? अरे आपण त्रास केवढा होईल. अरे भाई पण तुझं कर्ज फिटेल ना, तुझं टेन्शन नाही होऊन जाईल. भाई बघ, परत एकदा नीट विचार कर. हा कळलं? कसला विचार करताय तुम्ही? नाही, हा भाई बघ, हे बघ, आपली आयडिया भारीच आहे, पण तुला सांगून काय फायदाच नाही ना. सोड, मला राहायचंच नाही. आपण मस्त धरायचं बोलतो तर काही होणार नाही. हा काय म्हणाला नचिकेत? धरायचं? तू काय आणलास? हा आजीने दुधी हलवा पाठवला तुझ्यासाठी. अच्छा, देवकीने पाठवला? हो. म्हणजे तू नसता आणला? मी का नसता आणला? मीच तर घेऊन आले ना नचिकेत. पण तू बोलली ना तसं, देवकीने आणलाय म्हणून. हो. अरे नचिकेत, मला उगीच शब्दात अडकवू नकोस तू आता. असं समज की मीच घेऊन आले. हा अच्छा, म्हणजे फक्त समजू. आता पिडू नकोस रे मला उगीच. खाऊन घे. बरं चल, भरव मला. मी नाही भरवणार. घे तू तुझ्या हातानेच खा. नाही, डीग संपल सगळं, मला माहित नाही मग. अरे मस्त आहे. हो ना? हलव्याची चव नाही आली, पण तुझ्या हाताची आली. नचिकेत, अरे एवढं प्रेम का करतोस माझ्यावर? तू आहेसच तशी. कशी? सांगू? सांग. नको. त्यापेक्षा तू दुधी हलवाच खा. ऍटलीस्ट तोंडात तरी टाक. खाली सांडेल नाही तर. चुकून घे, खा. आवडला? खूप छान झालं. ऍक्च्युली साखर नसती घातली तरी चाललं असतं. नचिकेत. गुड मॉर्निंग अप्पा. शुद्ध मराठीत बोलावं. सुप्रभात. हो सुप्रभात. नाही, खूप दिवसांनी दिसला सकाळी फिरायला. काय आहे, हल्ली थंडी जरा जास्त असते ना, त्यामुळे घरातनं जरा उशिराच बाहेर निघतो. कसं आहे, ऊनही खायला मिळतं. हो बरोबर आहे. या कधीतरी घरी चहा प्यायला. अहो मी चहा घेत नाही,
पण येईन मी, नाही येईन, नक्की येईन ना. भेटू आपण. हो हो चालेल. हो चालेल चला. चालेल. हो चालेल. आजोबा जरा पत्ता सांगता का? प्रभू, काय करताय का तुम्ही? मग काय मानसी, आज तरी आहात का घरी जेवायला, की आज पण कुठे निमंत्रण आहे? नाही हो वहिनी, आहोत आज घरीच. हल्ली आठवड्यातले 3-4 दिवस तुम्ही शैलेशच्या मित्राकडेच असता ना जेवायला. काय करणार आई, कोणाचा वाढदिवस, कोणाच्या लग्नाचा वाढदिवस, सारखं बोलवतात आम्हाला. नचिकेतच्या वाढदिवसाला शुभेच्छा दिलात ना? हो दिल्या ना. त्या कशा काय विसरू आम्ही. दूरध्वनी केला होता नचिकेतला, पण गेले कित्येक दिवस त्यालाही भेटलो नाही होतो. हो, पण मानसी, आप्पा रागवले तर तुमच्यावर, तुम्ही घरी नसता आली म्हणून. काही बोलले का? छे हो वहिनी, मी टाळतेच आहे त्यांच्या समोर जाणं. मला बाई भीती वाटते. हो ना, मला पण भीतीच वाटते बाई. आप्पा चिडले ना की काही सुचतच नाही. आणि तेच ना, हे जातील आणि आप्पांचा सामना करतील. माझ्यात नाही बाई हिम्मत. तुला एक उपाय सुचवते, तू कर, म्हणजे हे रागावणारच नाहीत तुझ्यावर. काय सांगताय आई, असा खरंच काही उपाय आहे? हो आहे ना, धिरड. धिरड? हो अगं, आता आपण धिरडी करतोच आहोत ना त्यांच्यासाठी, तर ती तूच नेऊन दे त्यांना, म्हणजे थोडी तरी कृपादृष्टी होईल तुझ्यावर, आपल्या आग्या वेताळ महाराजांची. पण काय सांगते आई, खरंच अप्पांना इतकं आवडतं धिरड? अगं प्रचंड आवडतं, म्हणजे धिरड नेऊन देणाऱ्याला 10 खून माफ करतील. अगं बाई, मग मीच घेऊन जाते. आई छान सुचवलं था. वहिनी, सासू असावी ना तर अशी. हो बाई, खरंच आहे. लाडा देऊ नकोस हा आई. अगं, अडचणीत पडलेल्या सुनांसाठी एवढं तरी करायलाच हवं ना. मी जरा चाखून बघते आधी कशी झाली. बघ बघ. मस्त झाली. अप्पा नक्की खुश होतील. हो ना. मग तुम्हाला अभय आहे सूनबाई, लक्षात असू दे. आई, पण आम्हाला सही आहे. हा अभय कोण? अरे देवा, थांब जरा, आत्ता डरकाळी येईल आपल्या भुकेलेल्या वाघाची. बनावट? तुम्ही रोज दात घासत नाही का हो? किती वाईट दिसत तुम्ही असे दात विचकून हसताना. अप्पा, तुम्हाला इथे का आणलंय समजलं की नाही? नको तिथे कष्ट करायची सवय असते काही लोकांना. हो अप्पा, माझे 2 लाख द्या मला. लवकरात लवकर फोन करा, नाही तर सोडणार नाही तुम्हाला. अप्पा इतके घाबरला. काय अहो, ही नैसर्गिक क्रिया असते, याच्यात वाईट काहीही नसतं. तुम्ही असंच म्हणणार हो? सण मी करतोय. काय आहे, मला आता शौचाश लागलेली आहे. रात्री ते चूर्ण घेतल्यामुळं आता मला घाई झाली खूप. हो,
अरे बापरे. तुमच्याकडे असं काही आहे की नाही? मी काय बोलत बसण्यात वेळ घालवू नका हो तुम्ही. ए बाबा जा, यांना घेऊन जा. जा घेऊन. अरे अप्पा. चलाव लवकर. अरे सोड तरी. चल हात दे रे जरा. भ्रमणध्वनी करून बघते. नचिकेतचा भ्रमणध्वनी लागत नाहीये. दिगंबरला बघते. अरे याचाही भ्रमणध्वनी लागत नाहीये. हे दोघं गेले कुठे?